ही आहे कोळशीची भाजी, ही आहे कोबीची भाजी, ही आहे सोलारीची भाजी, ही आहे टाकळ्याची भाजी, ही आहे घोटाच्या वेळी. नमस्कार, माझे नाव अनन्या उमल कांबळे, इयत्ता 6वी. आज मी तुम्हाला भोपळ्याच्या भाजीची माहिती सांगणार आहे. भोपळ्याची कोवळी पाने ही पौष्टिक व चवदार असतात. त्यात फायबर असते आणि त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते आणि आपला अशक्तपणा दूर होतो आणि आपले हाडे आणि डोळे निरोगी राहतात व त्यात आयरन, व्हिटॅमिन ए आणि आयरन, व्हिटॅमिन सी असते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव आहे आरुष सतीश कांबळे. मी आघाड्याच्या भाजीबद्दल माहिती सांगणार आहे. आघाड्याची भाजी महाराष्ट्रात विशेषतः कोकणात आढळणारी अत्यंत गुणकारी रानभाजी आहे. या रानभाजीच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते व रक्त शुद्ध राहते. या भाजीच्या सेवनाने शरीरातील पित्त, वात यांचा समतोल राखला जातो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव हर्षली चव्हाण. मी तुम्हाला घोट्याची वेल या भाजीबद्दल माहिती सांगणार आहे. घोट्याची वेल ही प्रामुख्याने कोकणात आढळणारी रानभाजी आहे. घोट्याची वेल ही वेलींच्या शेंड्यांवरील लालसर तुऱ्यांपासून बनवली जाते. ही भाजी रक्तशुद्धीकरण, संधिवात व सांधेदुखी यांवर उपयोगी आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव स्नेहा गणेश वडा. आज मी तुम्हाला आळूची भाजीची माहिती सांगणार आहे. आळूची भाजी ही आरोग्यासाठी खूपच गुणक आहे. आळूची भाजी ही पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते व आळूची भाजी ही व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असल्यामुळे डोळ्याचे आरोग्य चांगले राहते व हाडे मजबूत राहतात. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव दुर्वा मेहता. मी तुम्हाला टाकळ्या या रानभाजीविषयी माहिती सांगणार आहे. टाकळा ही पावसाळ्याच्या सुरुवातीला निसर्गतः उगवणारी अत्यंत पौष्टिक व औषधी रानभाजी आहे. टाकळा ही भाजी चवीला थोडी तुरट व थोडी तिखट लागते. ही भाजी पचायला हलकी असते व पोटातील भूमे नष्ट करते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव लावण्या निलेश राव. मी आज तुम्हाला खोडशीच्या भाजीबद्दल माहिती सांगणार आहे. खोडशीची भाजी ही पावसाळ्यात उपलब्ध असून आरोग्यदायी रानभाजी आहे. या रानभाजीमुळे फायबरचे प्रमाण जास्त असून वजन कमी करण्यास मदत होते. या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए तसेच लोह प्रमाण जास्त असून हृदयाच्या आरोग्यासाठी चांगली आहे. नमस्कार, माझे नाव नागेश चव्हाण. आज मी तुम्हाला कुंडूची भाजी याबद्दल माहिती सांगणार आहे. रानभाजीचे नाव कुंडू. ही भाजी लाल मटरच्या चवीसाठी लागते व यात लोहाचे प्रमाण जास्त असते व ती भाजी पित्तनाशक असून त्वचेच्या समस्येवर गुणकारी आहे व पचनक्रिया सुधारते व शरीरातील उष्णता कमी करते. नमस्कार, माझे नाव गुंजन सुभाष शेवणकर. आज मी तुम्हाला सोनारीची माहिती सांगणार आहे. ही भाजी कोकणात आढळते. त्या भाजीमुळे पचनशक्ती सुधारते, यकृताने आरोग्य चांगले राहते, त्वचाविकार बरे होण्यासाठी मदत मिळते. या भाजीत लोह जास्त प्रमाणात असल्याने शरीरातील रक्ताची कमतरता निघून येते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव हर्षली चव्हाण. मी तुम्हाला करटोली या भाजीबद्दल माहिती सांगणार आहे. करटोली ही दिसायला कारल्यासारखी पण आकाराने लहान आणि काटेरी आहे. यात फायबरचे प्रमाण जास्त असून ते रक्तातील साखर प्रमाणात ठेवते. ही भाजी पचायला हलकी असते व रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव दुर्वा मेहता. मी तुम्हाला पेवगा या भाजीविषयी माहिती सांगणार आहे. पेवगा ही पहिल्या पावसानंतर जंगलात किंवा माळरानावर उगवणारी निसर्गतः भाजी आहे. ही भाजी पचायला हलकी असते. धन्यवाद.